सो तुम्हाला आम्ही आता आमच्या सारखं एंगेजमेंटची विसरतोय हा. हां आम्ही आमच्या एंगेजमेंटची तुम्हाला एक स्टोरी सांगतो, ठीक आहे. तर ना आता ही सांगेल ही सुरुवात आहे. सांग सांग बाई सांग. तुम्हाला माहिती आहे आमची जेव्हा एंगेजमेंट डिसाईड झाली होती, मला माहीत होतं, ह्याला माहीत नव्हतं की तू आधीपासून सांग काय सीन झाला ते. हां म्हणजे आमचं लग्नाचं असं जे प्लॅनिंग होतं ते थोडंसं फिसकटलं. फिसकटलं नाही, हिला स्टोरी पण नाही नीट सांगता येते. तर ना काय झालं होतं मग तू माहिती सांग, मला कशी विचारतोस. तर काय झालं होतं माहिती आहे का. हे म्हणजे माझ्या जेव्हा 2 तारखेला ना 2 ऑक्टोबरला बाय द वे आमची ॲनिव्हर्सरी असते, एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी, ठीक आहे. तर 2 ऑक्टोबरला ना 2 जानेवारी भाई मला ना आजचा ट्रॅव्हलिंगचा नशा झाला आहे मला, शब्द इकडे तिकडे होत आहेत. तर 2 ऑक्टोबरला आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी असते, ठीक आहे. तर आमच्याकडे ना त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. सत्यनारायणाची पूजा होती. तर माझे 2-3 खास मित्र आहेत, त्यांना माझ्या घरून बाय डिफॉल्ट हे इन्व्हिटेशन असतंच. म्हणजे घरात फंक्शन मला नंतर कळतं, त्यांना आधी कळतं, असं इन्व्हिटेशन असतं. तर माझा एक मित्र आला आणि त्याला हे माहिती नव्हतं की माझी आज एंगेजमेंट आहे, आणि मलाही माहिती नव्हतं की आज माझी एंगेजमेंट आहे. हां म्हणजे ॲक्च्युली असं होतं की मी त्याला गिफ्ट म्हणून मी रिंग घ्यायला गेली होती, आणि तिकडेच माझे सासू सासरे पण आमच्या दोघांचं एंगेजमेंटच्या पर्पजने रिंग घ्यायला त्या शॉपमध्ये पोचले होते, की ज्या शॉपमध्ये मी गेली होती. आणि आम्ही तिथे रिंग घेतली. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण एंगेजमेंट करतोय असं. सो मी तेव्हा शॉक्ड होती, पण मला वाटलं होतं की ह्याला माहीत असेल, आणि ह्याला काहीच माहीत नव्हतं की आमची संध्याकाळी एंगेजमेंट होणार आहे. हां तर मला काहीच माहिती नव्हतं, आणि मी जस्ट असंच आज म्हटलं की आपल्याकडे पूजा आहे, तर हिच्यासाठी मी साडी घ्यायला गेलो होतो. आणि ज्या बहिणीसोबत गेलो होतो ना त्या बहिणीला सगळं माहिती होतं. हे लोकांनी एंगेजमेंटचा प्लॅन केला ते पण माहिती होतं, मी तिच्यासाठी साडी घ्यायला गेलो ते पण कोणालाच काय सांगितलं नव्हतं. ना मला सांगितलं ना त्याला सांगितलं. तर हिने ना एक दुकानात साडी बघितली होती, तर मी विचार केला की मी तिला गिफ्ट करेन करून. तर तिने घेतली नव्हती बजेट इश्यूमुळे. तर मी म्हटलं की चला राहू दे, एक गरीबाला आपण घेऊन देऊ. तर हां तर मी तिला साडी तर मी तिला ती साडी घेतली, आणि ना साडी घेतली आणि मी तिला एक पेयोरामधून रिंग पण घेतली होती, ठीक आहे. पण ती गोल्डची नव्हती, चांदीची रिंग होती. अरे माझा हात दुखायला लागला बाई ट्रॅव्हलिंग करून. म्हणजे एक मिनिट तू ऐका. तर एक मिनिट गरीब बोलून मी सोन्याची बनवली होती. सोन्याची. मी चांदीची बनवली होती कारण माझं बजेट नव्हतं भाई, लॉकडाऊन होता भाई. आताच कोणतरी डायलॉग मारला. हां चलो गरीब शांत हो जाओ. शटा. तर ना कुठे होतो मी, चांदीच्या रिंगवर. तर मी हिच्यासाठी चांदीची रिंग घेतलेली, म्हटलं हिला देईन आणि साडी देईन. आणि माझ्या घरी मित्र आला होता माझा, तो, मी आणि माझा मामा, आम्ही गॅलरीमध्ये बसून चहा पित होतो. तर आमचं असंच नॉर्मल बोलणं चालू होतं. तर माझा अजून एक मित्र आहे, तो आला, असं बोलतो, काय मग मित्रा लागली ना वाट. मी बोललो वाट लागली, काय झालं. बोलतो तुला काय माहितीच नाही वाटतं. मी बोललो काय झालं. तो आणि माझा एक मित्र, आम्ही दोघं जण, म्हणजे आपण ए आणि बी नाव देऊया. ए माझ्यासोबत चहा पित होता, बी आला आणि ए काय रे वाट लागली ना असं बोलला, ठीक आहे. सो ए आणि मी त्या बीकडे बघतोय की भाई कसली वाट लागली, आणि माझ्या मामाला सगळं माहिती आहे. बोलतो एंगेजमेंट आहे. मी बोललो अरे तू एंगेजमेंट करतोय, तर माझी नाही तुझी. बोललो माझी एंगेजमेंट आहे. बोलतो हां बाई कडग्या ते. आणि मी आणि ए आम्ही दोघं जण बीकडे बघतोय. बोलतो भाई मी तिथे नव्हती, ही तिकडे नव्हती, ठीक आहे. ही कुठेतरी गेली, खाली गेली, कुठेतरी फिरत असते. तर कुठेतरी फिरत असते. हां तर मी शॉकमध्ये. मी बोललो भाई एंगेजमेंट काय प्लॅन आहे, मला माहिती नाही. बोलतो हां घरच्याने ठरवलं आहे, घरच्या घरी छोटीशी करायची आपली एक करून, तर आज तुझी एंगेजमेंट आहे. भाई माझं, मी बोललो अंगठ्या कुठे आहेत. तो बोलतो अंगठ्या आलेले आहेत भाई, तुला काहीच माहिती नाही. बोला अंगठ्या आलेले आहेत. बोलतो पण मी बोललो मी नाही घेतली अंगठी करून. बोलतो बाई तुझ्याकडची पण अंगठी आलेली आहे, तिच्याकडची पण अंगठी आलेली आहे, असं करून दाखवते मला. आणि मी तिकडे असं काय अंगठी पण आली, आज एंगेजमेंट पण करणार आणि मलाच नाही माहिती. आणि या मॅडमला सगळं माहिती होतं.
मी मस्त मला वाटलं होतं की सांगितलं असणार तुला. अरे मला मामाने काय स्कॅम केला होता माहिती आहे का. मला बोलला की आज आपल्याकडे सत्यनारायणची पूजा आहे तर तुला एक नवीन कुर्ता घे करून. सत्यनारायणच्या पूजेला कुर्ता. ऑरेंज होतं ऑरेंज. हां सत्यनारायणच्या पूजेला कोण कुर्ता घेतं का. बोलतो नाही नाही घेऊया आपण सगळे, ओमला पण घेऊया तुला पण. बोला ठीक आहे, हां ठीक आहे. मी घेतला कुर्ता बिर्ता. मामा मला बोलतो जरा चांगला बघून घ्या, व्यवस्थित दिसलं पाहिजे करून. बोललो हां ठीक आहे, व्यवस्थित दिसलं पाहिजे. तरी पण मला कळलं नाही. बोललं ठीक आहे. मामा एकदम भारीतला कुर्ता घेतला, असा एकदम रावस दिसला पाहिजे असा. तुम्हाला फोटो दाखवतो मी. एकदम ठीक आहे, एकदम छान दिसतो. मस्त दिसतो तुम्ही. एक नंबर. कुर्ता बिर्ता घेतला आणि नंतर जेव्हा मला हे बीने बॉम्ब फोडला ना तेव्हा मला कळालं साला हा कुर्त्याचा स्कॅम काय चालू होता. चांगला घे चांगला घे चांगला घे करून काय चालू होतं. ही मॅडम बिडम पण सगळी शॉपिंग विपिंग करून आलेली आणि माझा मित्र तो मित्र आणि मी आम्ही दोघं असे फुल होतास. बोलतो भाई मला सांगितलं नाही. बोला अरे तुझ्या समोर तर मला कळलंय, तुला काय सांगू मी, मला तर आत्ता कळलंय. तर तो बिचारा फोटोग्राफर बनला होता. हां मग नंतर तो आमचा फोटोग्राफर बनला होता. खाली बिली जाऊन आमच्यासोबत मस्त फोटो वगैरे काढले. ते काय पकडतात. कॅमेरा लाईट हां लाईट पण पकडली होती. तर ही जेव्हा अंगठी घ्यायला गेली होती ना, ही आणि माझी बहीण हे दोघं जण अंगठी घ्यायला गेले होते माझ्यासाठी. मी असंच माझा काही प्लॅन तिचा पण प्लॅन नव्हता, एंगेजमेंटसाठी पण नव्हती घ्यायला गेली. ही जस्ट असंच अंगठी घेऊया. तर ही त्या ज्या दुकानात गेली ना त्याच दुकानात माझे मामामी पण गेले. माझ्या मामामींनी हिला पण सांगितलं नव्हतं आणि मला पण सांगितलं. त्यांचा प्लॅन असा होता की दोघांसाठी अंगठी घेऊन टाकू, हां दोघांसाठी अंगठी घेऊया आणि सरप्राईज देऊया करून. तर ही गेली तिकडे आणि मग हे तिघं चौघं जण भेटले तिकडे आणि मग ही बोलते की नाही मी तर त्याच्यासाठी अंगठी घेतेच आहे करून असं असं. म्हणजे मावाला की नाही अरे चल तुमच्या दोघांसाठी. नाही बोलते नाही नाही मला घ्यायची त्याला माझ्याकडून काहीतरी. पहिल्यांदा असं काहीतरी एवढी मोठी घेतली होती. ऑब्व्हियसली भाई नवऱ्यासाठी नाही घेणार, कोणासाठी घेणार. खालच्या वॉचमॅनसाठी घेणार, कोणासाठी घेणार. तर भाई मामाने वगैरे अंगठी आणली, हिने अंगठी आणली आणि तिकडे भाई माहिती आहे का सगळ्यांसमोर माझा असा पोपट की भाई याची एंगेजमेंट यालाच नाही माहिती असं तोंड होतं पूर्ण एंगेजमेंट मी असा होतो. आणि हे लोकांनी मस्त एन्जॉय केलं होतं कारण यांना माहिती होतं. एंगेजमेंट होती तर मी एन्जॉय करणारच होती. मग मी पण मस्त फोटो बिटो भारी काढले पण मी असं होतो. पण त्याच्यातले थोडेफार फोटोज मला आठवत नाहीये. मिळालेच नाही कारण ते. तर अशी आमची एंगेजमेंटची स्टोरी होती. लग्नाची स्टोरी त्याच्यापेक्षा भयंकर आहे पण ती आम्ही कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू. कारण आम्ही लग्न आहे ना ते कृष्ण आणि रुक्मिणीसारखं केलं. तर तुम्हाला ती स्टोरी पण आम्ही सांगू. तर तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल ही व्हिडिओ तर लाईक करा. कमेंट केली नसेल तर मला डोळा बघा. लवकर कमेंट करा. कमेंट केली नसेल तर मला डोळा बघा आणि डोळ्यासाठी कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. आणि कमेंटमध्ये हिला सांगा की गपचूप व्हिडिओ बनव सांगा, ठीक आहे. ही खूप आळसपणा करते आणि त्यामुळे व्हिडिओ लेट येत आहेत. ही कारणीभूत आहे त्या गोष्टीला, व्हिडिओ लेट येण्यासाठी. लोक मला दोष देतात पण तुम्हाला सांगेन मी लफडी पण किती होतात माझ्यासोबत ते व्हिडिओ बनवताना. पण ही मेन कारणीभूत आहे, ठीक आहे. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.